दशक 6वा समास 10वा अनिर्वाच्य निरूपण. श्री गुरुभ्यो नमः. आत्यंतिक समाधानाबद्दल प्रश्न विचारला तर प्रत्येक जण ते काही सांगता येणार नाही असेच उत्तर देतात. मुख्याला गुळाची चव सांगता येत नाही, त्याप्रमाणे समाधान ही अनुभवाची गोष्ट आहे असे म्हणणे ही एक रूढीच झाली आहे. पण असे म्हणण्याचा मथितार्थ काय? अनुभवाबद्दल सर्वांचे एकच उत्तर असे आहे की अनुभव सांगता येत नाही, ते अनिर्वचनीय आहे. अशी परिस्थिती असताना मग पूर्ण समाधानाबद्दल कोणाला विचारावे? कोणालाही विचारले तरी ते एखादे अद्भुतच सांगतात. ते मला काही खरे वाटत नाही, म्हणून गुरुदेवा या महत्वाच्या गोष्टी मला समजावून सांगण्याची कृपा करावी असा श्रोत्याने प्रश्न विचारला. त्यांच्या या अमोल प्रश्नाला उत्तर देणे भाग आहे, त्याचेच आता निरूपण करीत आहोत. तत्परतेने ऐका. जे परिपूर्ण समाधानाचे ठिकाण आहे, जो केवळ अनुभवच आहे, ते स्वरूप सुस्पष्टपणे दाखवून देत आहोत. जे बोलण्याने आकलन होत नाही आणि सांगितल्याशिवाय समजत नाही, ज्याची कल्पना केली तरी ती कल्पनाच दुःखी होते, तेच परब्रह्म होय, तेच वेदांताचे परमरहस्य आहे. हे सर्व संतांच्या सहवासानेच जाणता येते. अशा अत्यंत खोल समाधान स्वरूपाविषयीच आता आम्ही निरूपण करीत आहोत. त्या अनिर्वाच्य वस्तूविषयीच अनुभवाचे बोल सांगतो ते ऐक. जे सांगता येत नाही तेच खुणेच्या द्वारे सांगू. गुळाची चव सांगता येत नसली तरीही गुळाची चव जाणण्यासाठी गुळ खायला देणे ही गोष्ट सद्गुरूंच्या शिवाय होणार नाही. बरं, सद्गुरू कृपा करतात ती रीत कोणती असे म्हणाल तर ते बोध करतात. तुझे तू शोधून पहा, त्या शोधण्यातच वस्तू आपोआप अनुभवायला येते. म्हणून बुद्धी निश्चल करून अंतर्मुख होऊन आपला शोध घ्यावा. असे केले तर एकदम समाधान स्थिती प्राप्त होते. आपल्या मूल स्वरूपाचाच नीट शोध घेतला की मी म्हणणे ही खोटी वार्ताच होते आणि त्यानंतर परिपूर्ण समाधान स्वरूप असलेली वस्तू एकच उरते. आता आत्मा सर्वांचा साक्षी आहे ही पूर्व पक्षात सांगितलेली गोष्ट आहे. पण सिद्धांत पाहणाराच ज्ञानी पुरुष सिद्धांत वस्तू लक्षात आणली की सर्व साक्षीत्व ही एक अवस्था आहे. आत्मा त्याही पलीकडील अवस्थातीत आहे ही गोष्ट लक्षात येते. दृश्य पदार्थांच्या अभावामुळे पदार्थ ज्ञान लोप पावते. ही दृष्टत्वाने उरत नाही, तेव्हा मी म्हणणाऱ्या अहंकाराचे स्फुरण नाहीसे होते. अशा तऱ्हेने अहंकार परिपूर्ण लय पावणे हेच अनुभवाचे मर्म आहे. त्यालाच अनिर्वाच्य समाधान असे म्हणतात. अतिशय विचाराचे बोल असले तरीही ते मिथ्या असणारे फोल वाटतात, पण ते शब्द अंतर्बाह्य खोल अर्थाने भरलेले असतात. शब्दामुळे अर्थ समजत असले तरीही अर्थाकडे पाहिले की शब्द व्यर्थ वाटतात. शब्द अर्थ समजून देत असले तरीही ते स्वतः मिथ्या आहेत. शब्दाने कोणता तरी पदार्थ दिसतो, पण तो पदार्थ पाहिल्यावर शब्द नाहीसा होतो. अर्थात शब्द पोकळ असून अर्थ घनदाट आहे. कोंड्यानेच धान्य निपजत असले तरीही आपण धान्य घेऊन कोंडा फेकून देतोच ना, त्याचप्रमाणे शब्द म्हणजे कोंडा आणि अर्थ म्हणजे धान्य असे समजा. पोचटातच घनदाट पदार्थ असतो, पण त्या घनदाट वस्तूला वेगळे केले की फोल उडून जातो. तद्वत परब्रह्मामध्ये शब्द फोल आहेत. शब्द बोलले की नाहीसे होतात, पण अर्थ शब्दाआधीच अस्तित्वात असतो, म्हणून त्या अर्थाला शब्द कदापि बरोबर होत नाही. सारांश. कोंडा फेकून धान्य घेतल्याप्रमाणे वाचांश सोडून देऊन आपल्या केवळ अनुभवाने घन लक्षांश जाणावे. ब्रह्म दृश्यापेक्षा वेगळा आहे हे वाक्य वाचांश आहे असे वाटते आणि त्या वाक्याचा अर्थच शुद्ध लक्षांश आहे असे जाणा. असा शुद्ध लक्षांश हा पूर्व पक्ष आहे असे जाणा. कारण स्वानुभव अलक्ष असून ज्याला मनाने लक्षविता येत नाही, ज्या स्थितीत शून्यत्वाला ते नव्हे असे सोडून दिले, जो अनुभवाचा अंतर्भाग आहे
तोही निसंशय कल्पनेमुळे निर्माण झाला आहे. असे असताना खोट्या कल्पनेपोटी जन्मलेल्या अनुभवाला खरेपणा कसा येईल? म्हणून परिपूर्ण वस्तूमध्ये अनुभवाला स्थानच नाही. दुसरे असल्याशिवाय अनुभव येईल ही गोष्ट खोटी आहे. म्हणून तेथे अनुभवाला आस्पदच नाही. अनुभवाने अनभिवता अनुभाव्य अनुभव अशी त्रिपुटी होत असल्यामुळे अद्वैत स्वरूपात द्वैत डोके वर काढण्यास लाजते. असे असल्यामुळेच वस्तूला अनिर्वाच्य ही संज्ञा शोभून दिसते. रात्रंदिवस याची गणना करण्यासाठीचे मूळ सूर्यच आहे ना. सूर्यच नाहीसा झाल्यावर उरलेल्यांना काय म्हणावे? अथवा बोलणे आणि मौन यांच्या संबंधाचे मूळ ओंकार हे आहे. पण ओंकारच नाहीसा झाल्यानंतर उच्चार तरी कसा करावा? वरील दृष्टांताप्रमाणे अनुभव आणि अनुभव घेणारा इत्यादी सर्वांना मायाच मूळ असे दिसून येते. मुळात मायाच नसलेल्या स्थितीला काय म्हणावे? वस्तू एक, आपण एक असे वेगवेगळे असते तर त्या अनुभवाबद्दल सुखाने बोलता आले असते. पण आपल्यापेक्षा वस्तू वेगळी असे बोलणे हे माता माया ही वांझेची मुलगी याप्रमाणे खोटी आहे. म्हणून मुळातच ऐक्य आहे. जन्मरहित आत्मा झोपला होता तेव्हा त्याला एक स्वप्न पडले. त्या स्वप्नात आणखी एक स्वप्न पाहिले. स्वप्नातील स्वप्नामध्ये संसार दुःखाने होरपळून तो सद्गुरूंना शरण गेला. तेव्हा त्यांच्या कृपेने संसार खोटा होऊन ज्ञानाने अज्ञान नष्ट झाले. जग इत्यादी जे आहे असे वाटते ते सर्व नाही असे झाले आणि शून्य आपोआप नाहीसे होऊन गेले. असे असलेले नसलेले दोन्हीही जाऊन काहीही न झालेली स्थिती उरली. शून्यत्व रहित शुद्ध ज्ञान प्रकट होऊन त्या योगे समाधान झाले. आत्मवस्तूच आपण होऊन सहज स्थिती प्राप्त झाली. अद्वैत निरूपण ऐकून द्वैताचा ठाव ठिकाणाच नाहीसा झाला. अशा ज्ञानाच्या गोष्टी करीत जो जागा झाला. श्रोते हो, अत्यंत जागृततेने आम्ही सांगत असलेल्याच्या अर्थामध्ये तुमचे मन प्रवेश करू दे. त्यातील मर्म सापडले तरी परिपूर्ण समाधान तुमच्या अंगवळणी पडते. असाच झोपलेला ज्ञानाने जागा झाला असे सांगितले ना. पण हे जागे होणे म्हणजे स्वप्नात जागा झाला, पूर्णपणे जागा झाला नाही. या जागीपणाची स्थिती प्राप्त करून घेतल्यानंतर काय झाले तर सद्गुरूंनी सांगितलेले सर्व ज्ञान ही स्वप्नवत नाहीसे होऊन शब्दाने न सांगता येणारे अनिर्वाच्य सुख उरले. तेथे शब्दाशिवाय एकत्व अनुभव नाही, अनुभवता नाही अशी स्थिती प्रकट होऊन तो पुन्हा एकदा पूर्णपणे जागा झाला. त्याने स्वप्नात एक स्वप्न पाहिले होते, आता जागा होऊन पुन्हा जागा झाला. या स्थितीत शब्द कुंठित होऊन त्यांचा ठाव ठिकाणा सापडेना असे झाले. हे शिष्या, या निरूपणातील मूळ गोष्टी आणखी स्पष्ट करीत आहोत म्हणजे तुझ्यात स्पष्ट समाधान बिंबेल. तेव्हा शिष्याने, हे गुरुदेवा, माझ्याही मनात तेच होते. आपण आतापर्यंत केलेल्या निरूपण विषयाचेच पुन्हा निरूपण करा. मला पूर्णपणे समजण्यासाठी सांगितलेल्या गोष्टीच पुन्हा सांगा आणि मला यातील मुख्य मर्म प्राप्त होईल असे करा. जन्मरहित म्हणजे काय, त्याने स्वप्न कसे पाहिले, या सर्व गोष्टी कोणत्या भावाने सांगितल्या आहेत ते सांगा अशी विनंती केली. शिष्याचा आदर पाहून गुरुदेव त्याला उत्तर देतात, श्रोते हो, तेच आता तत्परतेने ऐका. सद्गुरु, हे शिष्या, लक्षपूर्वक ऐक. जन्मरहित असे सांगितले ना, तो तूच आहेस. आता तू स्वप्नात स्वप्न कोणते पाहिलेस हेही सांगत आहोत. स्वप्नातील स्वप्न म्हणजे हा प्रपंच आहे हे जाणून घे. प्रपंचात येऊन तू सारासार विचार केलास. सद्गुरूंना शरण जाऊन त्यांच्या निरूपणाचे सार शोधून प्रत्यक्ष त्याचा विचार करीत आहेस. त्याचाच अनुभव घेतला की सर्व बोलणे खोटे होऊन स्वस्थ विश्रांतीचा ठाव मिळतो. तेच जागा होणे असे जाणून घे. त्यावेळी ज्ञान चर्चेचा गोंधळ संपून त्याचे लक्ष असलेला अर्थ प्रकट होतो. ज्ञानाचे आकलन होऊन अंतरंगात अनुभव येतो. हे शिष्या, मला अनुभव आला आणि तीच खरी जागृती असे तुला वाटते ना.
त्याचा अर्थ असा आहे की तुझा केवळ भ्रम नष्ट झाला नाही, अनुभव केवळ अनुभवता मिळून गेला, अनुभवाशिवाय अनुभव आला असे म्हणणे ही स्वप्नातील गोष्टच. असे म्हणणारा तू अजूनही जागा झाला नाहीस बाबा. मी जागा झालो असे तुला वाटत असले तरीही तू स्वप्नातच बडबडत आहेस. अर्थात तू जन्मरहित आत्माच मी असे स्वप्नातच बरळत आहेस. तुला विनाकारण जागे झाल्याचा भास होत असून स्वप्नाची उर्मी अजूनही गेलीच नाही. स्वप्नातच जागे झाल्यासारखे वाटणे अनुभवाची गोष्ट आहे. तुला अनुभव आला तरीही तो खरोखरच भ्रांतिरूप स्वप्नच आहे. खरी जागृती त्याच्या पलीकडे आहे. ती कशी सांगता येईल? तेथे विचार करण्याची धारणा शक्तीच नष्ट होते. म्हणून ते खरे समाधान बोलता येत नसल्याने निशब्दांचे मर्म जाणलेली गोष्ट जाणून घे. तू समासाच्या प्रारंभी विचारलेली परिपूर्ण समाधानाची स्थिती अशी आहे असे आम्ही वर सांगितल्याप्रमाणे न सांगण्यासारखा आहे. एवढ्या विवरणाने श्रोते हो तुम्हाला खूण सापडली ना? इति श्री दासबोधे गुरुशिष्य संवादे षष्ठ दशके अनिर्वाच्य निरूपणं नाम दशमाः समासाः षष्ठ दशकाः समाप्ताः.